आज परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीसाठी मी अपक्ष म्हणून हा माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. परभणी जिल्ह्यातील व हिंगोली जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षाच्या विकास कामांचा विशेष भरून काढण्याच्या उद्दिष्टाने मी ह्या निवडणुकीला समोर जातो. महाविकास आघाडीमध्ये जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली, काँग्रेसची लीड आहे. नोकरी म्हणता येईल? नाही, मी सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काँग्रेस किंवा शिवसेना किंवा महाविकास आघाडीमधील कोणत्याही घटक पक्षाचा कसलाही पदाधिकारी किंवा सदस्य हा मी नाही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कसल्याही प्रकारची माझ्याकडनं बंडखोरी ही झालेली नाही. तुमच्या वडिलांचं नाव आहे, काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. निश्चित माझे वडील हे आत्ताही काँग्रेसमध्येच आहेत. माझा भाऊही आजही काँग्रेसमध्येच आहे आणि निश्चित त्यांनी कधीही पक्ष सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याचा कधी विचार केलेलाच नाही. विचारधारा वेगवेगळी म्हणता येईल. नाही, जर दुसऱ्या कोणत्या पक्षात जर गेलो असतो तर त्याला विचारधारा वेगळी म्हणता आला असतं. तर मी ह्या ठिकाणी माझा अपक्ष हा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत. वरिष्ठ पातळीवरून अथवा घरातूनच जर दबाव आला तर उमेदवारी वापस घेणार नाही, असं काही नाही. कारण की दबाव येण्याचा किंवा असं काही मला नाही वाटत कोणत्या प्रकारचा दबाव येईल माझ्यावर. घरामध्ये काही चर्चा वगैरे झाली काहीतरी सांगा आहे. नाही, आता सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेस मी माझा स्वतः निर्णय घेतोय, कारण की मला एक निर्णय घेणे गरजेचंही आहे, त्या अनुषंगाने मी माझा निर्णय घेतलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.